आता आपल्या सोबत आहेत व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर श्री संतोष बांदल सर. सर, सर्वात आधी तुम्हाला उद्यमी सन्मान जो मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला विचारायचं आहे सुरुवातीलाच की व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची सुरुवात कुठून झाली आणि मुळात व्हॅलेंटिना हेच नाव का, या शब्दाचा अर्थ काय? व्हॅलेंटिनाचा अर्थ पहिल्यांदा सांगतो. व्हॅलेंटिना म्हणजे हा लॅटिन शब्द आहे आणि व्हॅलेंटिना म्हणजे देवाची मुलगी, म्हणजे जिला एंजल पण म्हणू शकतो आपण. तर तसा स्वरूपाचा विषय की देवाची मुलगी. आणि त्याचा दुसरा अर्थ असा की जमिनीपासून सुरू झालेला वेल जो थेट स्वर्गापर्यंत जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा तो उंच जातो तेवढाच तो खाली भक्कम होतो, खाली जमिनीमध्ये अजून त्याची मुळं रोवली जातात. तर हा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे. आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज नाव दिल्यानंतर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची जी कन्सेप्ट होती ती पण अशाच स्वरूपाची होती की आम्ही डिफरंट आणि सेव्हरल बिझनेसेसमध्ये जावं आणि खूप मोठं एम्पायर उभं करायचं आहे. जसं की एका व्यवसायामध्ये तुम्ही इतकी प्रगती नाही करू शकत, कारण जर एका व्यवसायाला काय प्रॉब्लेम आला तर नक्कीच पुढे जाऊन भरपूर अडचणींना फेस करावं लागतं. माणसाचं आयुष्य खूप थोडं आहे, अगदी 20 ते 25 वर्षच मेहनतीचे असतात. तो वेळ जर वायाला गेला तर पुढं खूप अवघड होतं आणि वेळ तर जातोच आणि पुढची प्रगती पण थांबते. तर त्याच्यामुळं आम्ही बाकीच्या इतर व्यवसायांमध्ये पण सुरुवात केली. ॲक्च्युली तिघंजण मित्र एकत्र येऊन आम्ही 2020 साली त्याची स्थापना खऱ्या अर्थाने केली. आज 6 वर्ष होत आहेत. पण 2022 साली 1 जानेवारी 2022 साली व्हॅलेंटिना हे नाव रजिस्टर केलं. त्याच्या आधीपासून 2 वर्ष कंपनी चालू आहे. मेन बेस आहे त्याचा कन्स्ट्रक्शन आहे. पण रिअल एस्टेटमध्ये फ्लो जो असतो तो एकदम येतो आणि मंथली किंवा असा डेली स्वरूपाचा नसतो. त्यामुळे इतर व्यवसाय पण चालू केले आणि कोरोनाने अख्ख्या जगाला शिकवलं की कशा एका अवलंबून राहू नका. योगायोगाने कोरोनाच्या आधी फक्त 3 महिने आम्ही कंपनी चालू केली होती आणि त्यावेळी आमच्याकडे फार्मा, त्यानंतर मॅनपॉवर सप्लायर आणि सिक्युरिटीज म्हणजे सोसायट्यांना आणि कंपन्यांना मोठ्या मोठ्या सिक्युरिटीज द्यायचं पण काम आम्ही करत होतो. त्याचसोबत कन्स्ट्रक्शन, असे प्रामुख्याने 3 ते 4 बिझनेस आमचे होते. सगळं जग बंद होतं पण आम्ही काम पण करत होतो, आणि पैसे पण कमवत होतो आणि लोकांना खऱ्या अर्थानं सोयीसुविधा पुरवत होतो. तर कोरोनानेच शिकवलं. कोरोनानंतर आमच्या लक्षात आलं, आम्ही त्याला एक्सपांड केलं. आमचं स्वप्न आहे 100 व्यवसाय उभे करायचं आणि त्यासाठी जनतेतून, लोकांमधून किंवा येणाऱ्या भेटीगाठीस येणाऱ्या लोकांकडून आम्ही आयडियाज घेतो, मागवतो आणि त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो. त्याच्यावर मोठं भांडवल लावून मोठे व्यवसाय आहे तेच व्यवसाय मोठे करायचा प्रयत्न करतो. अगदी नवीन व्यवसाय आमचे फार कमी आहेत, पण आमचा तोच प्रामुख्याने उद्देश आहे की चांगल्या व्यवसायाला एक्सपांड करणे आणि एक तर बाजारात तुम्ही नवीन असलं पाहिजे किंवा पहिल्यांदाच काहीतरी युनिक असले पाहिजे. तर अशा स्वरूपाचं जर असेल तर आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि पुढे जात असतो.